राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रंगारंग कार्यक्रमाला जाण्याआधी एक महत्त्वाची सूचना. मला फोन करून आपले सबस्क्रायबर विचारतात, आज एपिसोड का नाही टाकला. ती यूट्यूबची पॉलिसी बदलली. तुम्हाला नुसतं सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, चॅनल दिसणार नाही. ती 3 घंटे असतात बघा. आता हे असलं काही मी सांगत नाही कधी. त्यातली ती 1 घंटीला क्लिक केलं की त्याला म्हणतात ऑल नोटिफिकेशन दाबणे असं. तर ती दाबली तरच तुम्हाला रोजच्या रोज निघणार. ज्यांची ती दाबायची राहिली गंठी, बरं का, ती दाबा, असा विषय आहे. आता आपल्या स्टोरीकडे जाऊ. जालना जिल्हा आणि भोकरदन तालुका या ठिकाणी घडलेली घटना जरी 2 नोव्हेंबर या रोजी घडलेली असली तरी त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा त्याच्या पाठीमागे घडली कशामुळं सगळ्यांनी ध्यानात घेण्यासारखं आहे. मायाबाई पंडितराव गावडे, बाई 48ची, 38 वर्षाची, 38 वर्षाची गृहिणी. आता 38 वर्षे हे वय असं आहे की पोरं असतात, मुलं मुली असतात, काहीची समजा 12वीच्या पुढं असतात, कारण तेवढं वय झालंय, तेवढ्या वयाची मुलं असतात. अशी मुलं असताना सुद्धा बाई फाकडू शकते, ही भयानक गोष्ट आहे. आता हिला आंटी म्हणायला हरकत नाही ह्या बाईला, कारण तिचं वय तेवढं आहे हो. ती काय 16-17ची पोरगी घेता हो, तिला कळाना आता ही चुकतंय, हे असं कर तसं कर. ह्या मायाबाई गावडेला नवरा बी पंडितराव गावडे. आता हा जो पंडितराव आहे आणि शेतकरी कुटुंब आहे. शेतकरी कुटुंबाचं कसं असतं, कष्ट करा भाकर खा. जमीन असती, घर असतं, पण ती जमीन नांगरण्यापासून 100 जणांची पोटं भरावं लागतात त्याला. ध्यानात ठेवा, 100 जण कुठले? पहिला त्या जमिनीला ट्रॅक्टरवाला, डिझेल, सरकारला पैसे, औषधं, खतं, सगळ्यावर टॅक्स. ह्या सगळ्याचं भरून जेव्हा पीक येईल त्याला काय बाजार फिक्स नसतो येणाऱ्या पिकाला. त्यात बी निसर्गाने जर मारलं तर मारलं, जगला ते पीक येईन तेव्हा त्या धान्याच्या पोत्यावर बसायचं, घरून भाकरी घेऊन. ती हॉटेलमध्ये सुद्धा खात नाही. आणि मग निहार बघायचं, माझं कसं जाते, माझं कसं जाते, कुठलंही पीक असू द्या. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. शेतकऱ्याचं पण तसंच आहे. आणि त्याची लायकी ही समाज पण त्याला दाखवतो की शेतकरी आहे का, है मग येड. सरकारी अधिकारी त्याला कुठल्याही बँकेत त्याला जवळ उभा करीत नाही, बसा सुद्धा म्हणत नाहीत. आलं लक्षात? जी बुडवून पळून जातात त्यांना मात्र बसा साहेब, आणि शेतकऱ्याला काय नाही. जी सिस्टीम त्याच्या विरोधात काम करते, ती सिस्टीम बोलताना, त्याला नकार देताना, त्याचा अपमान करताना, ही त्यांनी खाल्लेले अन्न खाऊनच करत असते. ही लय म्हणजे वाईट गोष्ट आहे. शेतकऱ्याचंच खायचं आणि त्याच्याच बोकाटी बसायचं. आणि ही डगले बिगले वर्दीवाले, तुम्हाला ते खादीवाले पुढारी यांचं पुढाऱ्यांचं कधी मी उगाच यांना शिवाय देतो. तुम्हाला खरं सांगतो, शिव्या नाही दिल्या पाहिजेत, त्यांना मांडलं पाहिजे. इलेक्शन आले की अशी जाग टाकीत येत ती. 2-4 पोलिसाच्या गाड्या पाठव, ॲम्ब्युलन्स पाठीमाग, ती खवडे बांडे 17 उचलणारे, ताफा घेऊन जायचं, रुबाब दाखवायचा. तुमच्या लग्नाला येऊन द्या, तुमचाच शाल घ्यायची, श्रीफळ घ्यायचा, तुमचीच मारायची खोलून. ही लय भारी सिस्टीम बनवली त्यांनी. आणि आपले आहेत ना इडी तशी, आपली काही शेणी आहेत का? त्यांनी त्यांच्याच, हे दादा आले, आप्पा आले, काका आले, दुनिया आली. अरे त्या कार्यकर्त्याला बोलायला पाहिजे की तुझा बाप आणि आई हे सगळ्यात मोठे आहेत. कुठल्याही राजकीय, आता मी एक दुकान टाकलंय, उद्घाटनाला मी व्हिडिओ शूट करतो. उद्घाटन कोणाच्या हस्ते करतो बघा मी. आणि मला लय आतून वाटतं, पण असं समाजात आता मी बी राहतो, मला वागता येत नाही होत तसं. मला असं वाटतं माझ्या घराच्या बाहेर एक पाठी लावा आणि त्याच्यावर लिहावा, राजकीय पुढारी आणि श्रीमंत नातेवाईक यांना सक्त मनाई, असं वाटतं. गोरगरिबासाठी मी 24 तास उभा, असं वाटतं. पण ती लिहू शकत नाही, येड लागलं. आधी येड म्हणत होते, जाऊ ना बरोबर. ही जी मायाबाई पंडितराव गावडे आणि तिचा नवरा पंडितराव गावडे, ही जी कुटुंब आहे, पोरं मोठे झालेली फार. मायाबाईचा विषय गहन असणार आहे, त्याशिवाय हा विषय होऊ शकत नाही. जिथं दूर आहे तिथं आग असते, ध्यानात ठेवा. हिथं काय झालंय, ह्या पंडितरावकडून काय, तो कुठेही पंडित असन, पण त्या पंडितराव काय तिची शारीरिक बुक म्हणा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक बुक म्हणा,
दारात पाळलेल्या कुत्र्या समान दर्जा बरेचसे पुरुष आपल्या बायकांना देतात. हाय ना, ही कुठं जाती, हाय पप्पी आहे, बंटी आहे, संटी आहे. आता हिचं काही खरं नाही. हिच्याकडे दुर्लक्ष देणे, स्वतःच काहीतरी कमजोरी असली तरी त्याच्या काय करता येईल याच्याबद्दल विचार न करणे, काही असू द्या. पण त्या बाईला असं वाटलं की ठोक्या पाहिजे, आकडा टाकायला पाहिजे. आणि आता कलियुग आहे, मोबाईलचं युग आहे. ह्याच्यामध्ये कॉमन झालंय हे तुम्हाला सांगतो. आणि अजूनही माझी पूर्ण 100% खात्री आहे की ग्रामीण भाग हा अजूनही प्युअर अँड सोल आहे, चांगला आहे, पवित्र आहे असं माझं मत. सिटी त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती. हा, सिटीमध्ये लय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा डोक्याच्या बाहेरचं आहे. आपण रानात जेवायला बसलो ना, 12 जर फुटून दुसऱ्या वाफ्या जाईन म्हणून आपण हातावर भाकरी खातो शेतकरी माणसं. सिटीत तसं नाही. सिटीत त्याच्यापेक्षा लय वेगळी कंडिशन आहे. ते मैद्याचं तर खाणारच, पण अनैतिक संबंध हे करण्यासाठी स्वतःच्या बायका सुद्धा बरेचसे लोक खाली घालीत आहेत का तर बढती मिळावं म्हणून. ही सुद्धा परिस्थिती. मला लय फोन येतात, पण सगळं सांगू शकत नाही. हा, पुरी बिरी 13-14 वर्षात झाल्यापासून तिथं बिघडायला सुरुवात होती सिटीत. बॉयफ्रेंड आहे का तुझा, पुरीच पुरीला खराब करीत. लय अवघड चाललंय. त्याच्यामुळं गड्या आपला गावच बरा. हे इथं परिस्थिती काय झाली बघा ह्या दोघांची. ही मायाबाई चक्क एका ट्रॅक्टरवाल्याच्या प्रेमात पडली. आणि ट्रॅक्टरवाल्याचं नाव आहे विनायक वाघमारे. तरुणाबांड तरुण, 24 वर्षाचा तरुण. हा, आता दोघांच्या वयाच्या अंतरात 14 वर्षाचा फरक आहे. 14 म्हणजे थोडं नाही समजत. पण ते प्रेमबिम काय नव्हतं तुम्हाला सांगतो. ही फक्त वासना होते. फक्त आपल्या शरीराची भूक भागवून घ्यायची हा तिचा हेतू होता. आणि ही 24चं खबर आहे ना, ही तर येडच. त्याला काय कुठंतरी घालायला मिळते. अशी तऱ्हाची लोक जगात नाही. मग त्याचं पुढचं भवितव्य होतं, काही लग्न झालं असतं, त्याचं पोरं झाली असती. संसार म्हणजे काही वेगळं काही नाहीये. आजचा गेला बाप गेला, जेठ जेठ बाप. आजचा गेला नातू गेला, जेठ जेठ बाप. जुन्या म्हणे. काही नाही, जसं मागून चालत आलं ना तसंच पुढं राहते. काय फरक पडत नाही. पण ही रताळ त्या बाईला बुललं. आता तिथं काय मोकळा डाकळा कारभार सगळा झाला, रंगारंग कार्यक्रम चालू. शेतात जाऊन द्या, कुठं मग ट्रॅक्टरचा व्यवसाय. नवरा बाहेर गेला की संधी मिळेल तसं शिर्डी चाराय गेली तरी तिकडं खोंड्या करून माघारी. ते तुम्हाला आतलं कळायचं नाही. पाठण गबाळची काढतं पाटणीला माग. ही गावाकडची भाषा आहे, ती तुम्हाला लवकर कळायची नाही. इथं काही लॉजन बेडन तसलं पंखान बिंखान एसी तसला अजिबात काही विषय नसतो. रानाकडचं खोंडेले खतरनाक सगळं गावाकडचं. हा कार्यक्रम चालू झाल्या काही महिने चाललं. हा, शिंदळकी केली ना, एकदा केली, दोनदा केली, तीनदा केली, पण शिंदळकी केली म्हणजे कायमस्वरूपीच केली. लक्षात घ्या, शिंदळकी कशाला म्हणतात गावाकडच्या लोकांना चांगलं माहिती. हळूहळू या घटनेची खबर असं असं चाललंय बो हेळकं. हे हेळक्याचं कळायला लागलं. सांगितलं तिच्या नवऱ्याला. आता नवरा काय ग बसणार आहे का? त्याचं मत समजा कमी उठत असून द्या, कमी टायमिंग असतो, पण नवरा आहे तो. त्यांनी दाबकायला सुरुवात केली, त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. असा विषय झाल्यानंतर बाई म्हणली काय खरं नाही भाऊ, हे आता हे अवघड झालं म्हणले. आता सिटीतली शिकलेली असली तर ती निर्णय घेतला असता, प्रियकराला आदेश दिला असता, याला संपव, याला खलास कर, याला ड्रामात भर, दुनियात भर. पण ती ग्रामीण भागातली होती. तिथं मग जे त्याच्या मेंटॅलिटी खेळ असतो, तो कोण कसा विचार करू शकतो. हा, काही जण नुसती पैशाच्या मागं असतात, सोन्याच्या मागं असतात. हा, स्वतःच्या पोरीचा वापर लग्न केल्यानंतर बऱ्याच वेळा पैसे कमावण्यासाठी केला जातो. हा, आता आमच्या परिचयातली आयल्यानगर मधली एक परिचयातली म्हणजे माहिती आहे सगळं काय, पेपर आउट आहे, एक वेश्या व्यवसाय करणारी स्त्री. तिने तिच्या पोरीचा वापर त्या धंद्यासाठी करून घेतला. त्यांनी चांगला 70-80 एकरावाला बागायदार भेटतात त्याच्या गळ्यात घालून दिली. इकडून फोन करायची, आता चिमटे घे, आता रड, आता दुनिया कर. ते आईला त्या नवऱ्याची तर निमी केस निघून गेली डोक्यावरची. ही काय तर आहे बा. आणि ती बाईत अशी गाणगाण शिवाय द्यायची, लय खतरनाक. शिव म्हणला आपलं जगायचं बघा बा, आपल्याला काही. त्यांनी ती सोडून दिली. हिने डायरेक्ट 12 महिन्यात दुसरं लग्न करून टाकलं तिचं. नवीन आधी घेतला बागायदार, आता एखादा IT-BT वाला बघितला असन. सोनं पाहिजे फक्त, पुरी पाहिजे. अशी सुद्धा लोक समाजामध्ये आहेत. गडी गुतला, आता लग्न करू शकत नाही तो का? कायदेशीर अडचण, घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. अशी दुनिया आहे. त्याच्यामुळं 1000-2000चं पेट्रोल डिझेल ज्या जाळा, पण एखाद्या ठिकाणी सुरीक जमली तर तिची आजीची किती लग्न झाली आहेत.
तिचा कुठला अंतर्गत व्यवसाय आहे का, ही गरीब दाखवते पण तशी ती आहे का, पाहुण्या रावळ्याला चौकशी करून करणार तर तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार आणि स्टोरी मिस सांगणार, असं होतं. त्याच्यामुळं सावध. ह्या घटनेमध्ये यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला. प्रियकर जे होता किंवा त्याला आपण ठोकेकर म्हणू, हा ठोकेकर त्यांच्या चर्चा व्हायच्या. ह्यो म्हणायचा ये ना, म्हणली जमत नाही, लय मारहाण झाली, लय लक्ष आहे, असं आहे तसं आहे. तो म्हणायचा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ते म्हणजे माझं पण लय प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ह्या दोघांनी जो निर्णय घेतला ना तो फार भयानक घेतलाय, तुम्हाला सांगतो. कोण कसा घेईन सांगता येत नाही. बरीच अशा परिस्थितीत असलेली जोडपी, 14-15 वर्षाचा फरक आहे दोघांच्या वयात, ही घर सोडून पळून जातात, कुठंतरी जगायचा प्रयत्न करतात, कुठंतरी काम शोधण्याचा प्रयत्न करतात. मग काय, एखाद्या हॉस्पिटलमध्ये फरशा साफ करायच्या व्हायनात किंवा येणी बार फुटानं गिकायचं व्हायना, कुठल्या तरी जडाप्याचं काम करायचं व्हायना, पण त्याला 500 मिळतात, हिला 300 मिळतात. 800 रुपये जगायसाठी काही एवढं लागत नाही. ही कुठेतरी जगण्याचा प्रयत्न करतात. ह्यांनी निर्णय घेतला विचार करून, हा फार भयानक होता. त्यांचं जे गाव आहे त्या गावापासून वडोना नावाचं गाव आहे आणि वडोना गावाशेजारी एक डोंगर रांग आहे, त्याला म्हणतात कालिका माता डोंगर रांग. ह्या डोंगर रांगेत आता कड्याकापर्यंत अडचणीत माणसाला सरपण का घ्यावं आणावं लागतं गावाकडच्या लोकाला, किंवा काही वनौषधी लागेल, मेंढरं चारायची, शेळ्या चारायच्या. ही माणूस कुठं जातो माहिती आहे का, आपलं कडकरण जिथं बघते, लय आत डोंगरात शिरत नाही. पाऊल वाट असती, मोटरसायकल जाईल एवढी वाट असते, पण डोंगरात आत जात नाही. बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, नको बा आपल्याला लांडगं आहेत, तरस आहेत, त्याच्यामुळं कडकरलाच आपलं काम बघावतं. ह्या दोघांनी विचार केला की तिकडं जायचं. चालतंय. ती मायाबाई बसवली मोटरसायकलवर, शोध चालू केलं. तारीख आहे 2 नोव्हेंबर 2025. 11-11:30 वाजता निघाले, डायरेक्ट डोंगर रांगेत, म्हणजे मेन आतल्या भागात शिरले. एकदम तिथं माणूस चुकून जात नाही, कधी काळी जनावर बिनवर चुकून गेलं तरच. त्या ठिकाणी गेले, गाडी लावली साईडला. पुढं काय गाडी जायना, कारण डायरेक्ट डोंगर होता, तिथं काय वाट नव्हती, झाडं होती मोठमोठाली. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. एकाच झाडावर 2 जण चढले. 2 जण चढल्यावर त्या जे ठोके विनायक वाघमारे, वय वर्ष 24, व्यवसाय शेती, ट्रॅक्टर चालक, यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये रेंज पाहिली. रेंजमधून त्याचे काही नातेवाईक, त्याचे काही मित्र यांना फोन केला, किंवा गावचा पुढारी असतो एखादा, त्याचा नंबर असतो, त्यांना फोन केलं की अशा अशा ठिकाणी मी आता फाशी घेणार आहे, आम्ही हा समाज, हे जग आम्हाला काही जगू द्यायना, आम्ही दोघं फाशी घेणार आहे, अशा प्रकार फोन केला. आणि आम्हाला इथून आमचं बॉडी घेऊन जा, आम्हाला जाळून टाका, असा क्लू दिले. 4-5 काहींना खरं वाटलं, काहींना वाटलं आईला खरंच घेतोय का काय, लोक सावध झाली. आता कुठेही तसा फोन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी यायला 2-4 तास तर लागणार, साधी गोष्ट आहे, किंवा 2 तास धरून चाला, गावातून लय स्पीडने गाड्या निघाल्या, किंवा तासभर धरून चाला. फोन एकमेकाला कळवणं, त्याच्या वडिलांना कळवणं, भावाला कळवणं की बा असं करतोय, डोंगर रांगेत गेलाय, कुठे गेलाय तपास माहीत नाही, मारणाची मोठी डोंगर रांगेत 4-6 वाट आहे, त्यातल्या कुठल्या वाटेने गेल्या माहीत नाही. तासभर तर कसं, यांना काय 5 मिनिटं पाहिजे होते, 5-10 मिनिटात सगळे फोन केले. फोन ठेवला, चालू स्थितीत ठेवला खिशात. दोघांनी त्या झाडाला उड्या मारून आत्महत्या करून टाकली, लटाकले. तिथं काय आईचा ना बापाचा सुट्टी नाही. दोघांच्या मानेची हाडं मोडली. ती फाशी घेणे हा वेगळा प्रकार असतो. म्हणजे मज्जारज्जू नावाचं असं, ते हाड क्रॅक होऊन आता मज्जारज्जू पण तुटतो, लक्षात ठेवा. माणूस लगेच मरतो, मेंदूचं शरीराचं कनेक्शन तुटतं. मेल्यानंतर अर्धा 1 तासात त्या मोबाईल लोकेशनच्या आधारे, आलेल्या फोनच्या आधारे पोलिसांसकट सगळी गोळा झाली. दोन्ही बॉडी खाली उतरवल्या. कुठे चिठ्ठी लिहिली का, चिठ्ठी काय सापडणार पोलिसांना. ह्या घटनेचा तपास अजूनही त्या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे ते करतंय. परळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषय, परळ पोलीस स्टेशनचे त्यांनी आता ह्याच्या पाठीमागे अजून काय विषय आहे का, कुणी यांना मारले का, बा तिथं जाऊन खून केल्यात का, काय पोलिसांचं काम आहे. सकृतदर्शनी त्यांनी केलेल्या फोनवरून त्यांनी आत्महत्या केली असं दिसतंय. हा विषय 2 तारखेला काढला. आता मला या घटनेतून तुम्हाला एक सांगायचे, मुळात समाजाच्या जी विचारसरणी असते त्याच्या विरुद्ध दिशेने जगायचा प्रयत्न केला ना की असं होतंय.
प्रवाहाच्या उलट वाहू नका. प्रवाहाच्या उलट वाहण्याचा अधिकार फक्त एका जीवाला आहे, तो म्हणजे मासा. मासा हा पाण्यात कधीही जिकडं प्रवाह चालला तिकडं त्याची ती जीन्स आहेत तशी, त्याला तसं शास्त्र आहे त्याचं. प्रवाहाच्या त्या उलट्या दिशेने वाहणार मरेपर्यंत. मासा कधी प्रवाहाबरोबर वाहत नाही, त्यांना ठेवा उलटा 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 जिकडं जाईन तिकडं. कधी कधी बघा नदीतलं मासं वड्यातून रानात शिरतात पार पावसाळ्यात, हेच कारण आहे, ते उलट शिरतो. त्या मनुष्य जातीने उलट शिरण्याचा प्रयत्न करू नये. बाकी विषय राहिला आपल्या आता आमोशी येणार आहे बघा, 2 दिवस आमोशी आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही का बाई, जर कुणाच्या आयुष्यात संसारात लय अडचणी असतात आणि त्यांना श्री बागलामुखी मातेचं जर हवन करायचं असल्यात, 2 दिवस तुम्हाला मी नलखेडा मंदिरामध्येच मिळणार. त्या ठिकाणी माझ्या समोर सगळा विषय मार्ग लावून घेतो. हा सारखं सारखं जाणं शक्य नाही, पण ह्या अमावस्याला जाणार आहे. रामकृष्ण हरी माऊली.